झाला ते ठिकाण समजून घ्या. आणि जे आज मला अल्लाह हाफिजवर प्रश्न विचारतायत त्यांच्या शेजारी बसलेल्यांकडून त्यांनी आधी वंदे मातरम म्हणून घ्यावं. हो, वंदे मातरम मला म्हणतात. शिकवा. नाही, नाही, वंदे मातरम तर आम्ही म्हणतोच. वंदे मातरम तुम्ही कधी म्हणायला लागलात? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. आता राजकीय अपरिहार्यता म्हणून तुम्हाला वंदे मातरमची आठवण झाली. या देशातल्या अनेक मुस्लिम क्रांतिकारकांनी अशफाकुल्ला खानपासून सोलापुरात सुद्धा आमचे मुस्लिम बांधव फासावर गेले क्रांतिकारक. त्या सगळ्यांनी वंदे मातरमचा ची गर्जना करत ब्रिटिशांनी त्यांच्या भोवती जो फासाचा दोर आवळला तो त्याने आवळून घेतला आणि ते फासावर लटकले. फडणवीसांच्या पूर्वजांपैकी म्हणजे त्यांच्या वैचारिक पूर्वजांपैकी कोणी गेले का फासावर वंदे मातरम म्हणत? सांगावं ना. ज्यांचे लोक देशाचा तिरंगा फडकवायला तयार नाहीत, ज्यांच्या लोकांनी बॅरिस्टर जिनाबरोबर वाटाघाटी करून द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला. श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये होते तुमचे बापजादे. तुम्ही आम्हाला काय शिकवताय वंदे मातरम? देवेंद्र फडणवीस, आम्हाला शिकवू नका तुम्ही. पुणे महापालिकेमध्ये 2017 साली शिवसेनेचे आणि मनसेचे एकूण ठीक आहे, सोडा. आजारी आहेत. नाराज असल्याची चर्चा आहे. बाळा नांदगावकर हे आजारी आहेत आणि 2 दिवस मी त्यांच्याशी त्याही परिस्थितीत चर्चा करतो. शिवसेना आणि मनसेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बाळा नांदगावकर दिवस रात्र काम करत होते. मला माहिती आहे. रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत त्यांच्या बैठका सुरू होत्या शिवसेनेबरोबर आणि ते आजारी पडलेले आहेत म्हणून ते काल दिसले नाहीत आणि आजही ते आजारी आहेत. रावसाहेब, या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. ते असं म्हणतात की याआधी मुंबईकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघितलं गेलं, आता ही कोंबडीच ठाकरेंना कापायची आहे आणि मुलं पळवणारी टोळी यावर ते म्हणाले की आधी यांना स्वतःची मुलं सांभाळायला सांगा. हो, यांनी सुद्धा शिंदेने पण स्वतःचं मुलं सांभाळावीत ना. भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे. भारतीय जनता पक्षनी त्या जसे कुत्रे पकडाच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे? एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत. स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहे. त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीच आहे. ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे. अमित शहानी आपलं नाव दिलं आहे त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे. कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकांनंतर कोणाची पोरं कोण पळवते. पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा. मग वर्षा गायकवाड असं म्हणतात की कुठल्याही प्रकारची चर्चा मागील 4 महिन्यात आपल्या पक्षाने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं ही केली नाही आणि त्याच्यामुळे मग आम्ही स्वबळाचा नारा दिला. आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो असं असताना त्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. त्या 2 भावांची युती झाली, मात्र आम्हाला काही 100% चर्चा झालेली आहे. मी स्वतः बोललेलो आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब बोललेले आहेत. मी स्वतः रमेश चेनिथल यांच्याशी बोललेलो आहे, वारंवार बोललेलो आहे. 4 दिवसापूर्वी सुद्धा बोललेलो आहे. मी दिल्लीच्या हायकमांडशी बोललेलो आहे. कदाचित वर्षाताईला माहीत नसेल. रावसाहेब, पॉवर सिटीशी सुरू असलेली चर्चा थांबली नाही असं म्हटलं जाते नाही. आणि याच पण 10 जागा तुम्ही देता आहात, ती त्यांना मागणी मान्य नाही. त्यांना साधारण 30 जागा पाहू त्यांना आता. हव्या आहेत. असं आहे की मुळात मुंबईतल्या जागा किती आहेत त्यानुसार जागा वाटप होईल. कोणाची कुठे ताकद आहे त्यानुसार जागा वाटप होईल. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्याबरोबर हवे आहेत. पण आता मनसे आणि शिवसेनेतलं जागा वाटप आत्ता संपलेलं आहे. काल तुम्ही पाहिलं असेल की राजसाहेबांनी आकडा